लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. आसो माहेर सासर पांग बापाचे फेडते. त्या सगळ्या माझ्या बहिणीला एकच सांगणे, ताई आयुष्यात तुझ्या बापाची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे, म्हणून आयुष्यात असं कधीच चुकीचं वागू नको की ज्याच्यामुळे तुझ्या बापाला गावाच्या समोर टोपी आणि मान खाली घालून चालावं लागेल. तुझा बाप ताठ मानेनच जगला पाहिजे, असं तुझं कर्तृत्व ना असं तुझं चारित्र्य असावं. बस मला जास्त काही नाही सांगायचं. बाप पण लेकीचं नातं कसं आहे, आमचे नारायण दादा असं लिहितात, दिस आड दिस गेले, दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. आसो माहेर सासर पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले. तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. लेक हिरवी होऊन आभाळाला पांघरून ओवी मातेची गंधवे लख चांदणी होऊन. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. थेट आभाळाला बोले, थेट आभाळाला बोले. ताई बापाचे सगळ्यात जास्त उपकार तुझ्यावर आहेत ग. तुला एक गोष्ट सांगू, बापाचे दादा पुरीच्या लग्नामध्ये अक्षदा पडतात ना, त्या अक्षदा नुसत्या की राहिला आयुष्यभर बाबा तुझ्या ऋणामध्ये. पेरल्या होत्या मुलीच्या अक्षदा शेतामध्ये. बाप अक्षदा पेरतो ग. लग्न होतं, लग्न झाल्याच्या नंतर तुझी बिदाई होते. सगळं इकडं तर गाणं लागतं, सगळे लोक रडायला लागतात, हुमसू हुमसू रडायला लागतात. सगळेजण म्हणतात बाप कुठे आहे, आणि कुणीतरी बापाला आणतं. पोरगी बापाच्या गळ्यात पडते, पोरगी रडते ना, बाप रडत नाही दादा. तो बाप तिचा असं डोळे पुशीत म्हणतो, ए येड रडायचं नसते. येड आहे का कुठलं, रडल्याच्या नंतर डोकं दुखत असते, येड आहे का, रडू नको. आणि ह्याच्यासाठी एवढं मोठं लग्न लावून दिलंय का, ह्याच्यासाठी एवढं दिलंय का ह्याला, हा रडायचं नाही, बिलकुल रडायचं नाही. माझं असं पाखरू हसत हसत गेलं पाहिजे, असं हसत गेलं पाहिजे, रडायचं नाही. हा चल रडू नको, डोकं दुखतंय का माय, रडू नको, रडू नको. पाणी द्या बरं हिला, बस गाडीत, चल बस गाडीत. गाडीचा दरवाजा लावतो, काच वर होतो, तुझी गाडी जाते आणि तुला असं वाटतं की माझा बाप रडलाच नाही, माझ्या बापाचं माझ्यावर प्रेमच नाही, माझा बाप रडलाच नाही. सगळे रडले, शेजारचे काका सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, माझा बाप रडला नाही. ताई तुला अर्धा पिक्चर माहितीये का. तू गेलीस ना, तिथून पुढे बापाचं दुःख सुरू होतं. तू गेलीस ना ताई, अख्खा मंडप रिकामा झाला, पाहुणे रावळे गेले, गावातले लोक गेले. तुझा बाप आणि तुझा भाऊ तुझ्या भावाचे मित्र मंडपामध्ये होते. भावाच्या मित्रानं भावानं अख्खा मंडप सारला. भावाच्या मित्रानं भावानं अख्खे भांडे भरले, ते ट्रॅक्टरमध्ये टाकले. ट्रॅक्टर निघून गेलं. भावाचा मित्र आणि भाऊ तुझ्या सगळं सारत होते. बाप मात्र स्टेजवर असाच येऊन बसला आणि तुझ्या बापानं काही नाही पाणी पिलं आणि मंडपावाल्याला हाक मारली, ए मंडपावाल्या इकडे ये, लई चांगला मंडप टाकला होतास, डेकोरेशन तर असं दिसत होतं ना. बस पाहुणे लई खुश झाले. किती हे अंदर, हे तुझे पैसे धर. ए बँडवाल्या इकडे, चांगला बँड वाजूला बघा, वराडी नंबर 1 नाचले. काही नाही, सगळं आनंदात झालं. हे धरा तुमचे पैसे. ए आचारी बाबा इकडे रे, इकडे. काय स्वयंपाक केला होतास रे, अरे बोट चोकेपर्यंत लोक जेवले रे, तुझ्या स्वयंपाकाला तोड नाही. किती ठरले होते, अंधर ह्याच्यापेक्षा हे 5,000 एक्स्ट्रा धर, तुझ्यामुळं माझं वराड असं पोटभर जेवलं रे, पोटभर. ताई तू घरी पोहोचायच्या आत तुझा बाप असा खिशातूनही मोकळा होतो आणि आतूनही मोकळा होतो. जो बाप
तुझ्या ऋणामध्ये राहण्यासाठी एवढं करतो ना, त्या बापाची इज्जत अबाधित राहिली पाहिजे, याच्यासाठी जगण्याचा प्रयत्न कर, याच्यासाठी जगण्याचा प्रयत्न कर. बस दुसरं काही नको दादा. जगातली सगळ्यात मोठी दौलत माय आणि बाप आहे दादा. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगायला माझ्याकडे वेळ आज कमी पडला, अपुरा पडला, पण तरी सुद्धा पुन्हा कधी जर या गावात आलो मी येईलच, पुन्हा येईल, 100% येईल आणि पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करील. थोडासा वेळ जास्त झाला त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण माझं काय महाराज, थांबलो तरी बी तेवढंच आहे आणि वाढलं तरी बी वा वा वा. तुकाराम भाऊ म्हणले तेवढंच आहे. मला वाटलं खालून म्हणतील देतो पण सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नसतात दादा.